जळगाव येथील आकाशवाणी चौकात असलेले PWD विभागात भेट दिली असता अनेक प्रकार समोर आले। प्रत्येक ऑफिसच्या केबिनमध्ये कोणीच नसताना सर्व पंखे सुरू होते। काम करताना 2 कर्मचारी मात्र पंखे 4 सुरू होते। काही जण तर मोबाईल चालत टाइमपास करताना दिसले। कोणी आपापल्या बाजूला येऊन उभे आहेत एवढे देखील भान या कर्मचाऱ्यांना नव्हते। ऑफिसचे वीज बिल तर शासनच भरत असते, पण टॅक्स मात्र नागरिकांचा असतो। ही जाणीव कदाचित यांना नसावी। कार्यकारी अभियंता भोसले यांच्या दालनातील पंखे आणि लाईट तर शिपाईंनी आपल्या समोर बंद केले। थोडं पुढे गेल्यावर पाण्याचा वॉटर कूलर जवळ गुटखा व तंबाखूची दुर्गंधीयुक्त संपलेली घाण दिसली। तेथील पाणी पिताना घाण बघितली तर उलटीच होईल इतकी घाण तेथे बघायला मिळाली। विशेष म्हणजे त्या विभागात जागोजागी धूम्रपान निषेधचा बोर्ड लावलेले आहेत। धूम्रपान निषेधच्या जाहिरातीवर शासन करोडो रुपये खर्च करत आहे। शासनानेच काही कर्मचारी येथे नियमांची पायमल्ली करत आहेत। शासकीय कार्यालयाच्या आवारात किती मीटरवर पानटपरी असते याचे नियम कागदावरच असतात ते मात्र खरे। सर्व खिडक्या गुटख्याने भरगच्च भरलेल्या आहेत। वॉटर कूलरच्या खाली जर बघितलं तर 1-1.5 किलो गुटखा असावा। एवढी ही घाण कर्मचाऱ्यांनी गुटखा विकून जमा केली असावी असे चित्र पाहायला मिळाले। येथील सर्व कर्मचारी आपल्या घरी सुद्धा असे वागत असतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे। ऑफिसला भी जाणार नाही का लोक जातील तर पण करून लागतील ना हो तर ते अर्जंट गेले